रविराज पाटील साबळे याला जर खूपच शेतकऱ्यांची काळजी आहे ना, तर मग तो एजंटगिरी का करतो, मला हे म्हणायचं आहे. त्याच्या भावाशी बोलणं झालं माझं, तर म्हणे 4-4 हजार 2-2 हजार कॉल येतात, मग आम्ही कोणाचा उचलायचा ना. माझ्या गावातून काही लोकांनी फोन केले, यांनी ॲड केल्यानंतर की शेतकरी पुत्र आहे, मदत केली जाईल, हे ते. एक जणाचा सुद्धा फोन उचलायचा पत्ता नाही. मी डायरेक्ट त्यांच्या शेतीला भेट दिली. मग त्याच्या भावाला बोललं आणि हां, मी त्याला आरोतुरा यासाठी करत आहे की रविराज माझ्यापेक्षा लहान आहे. तर त्याचा भाऊ म्हणतो कसा, मी म्हटलं एक बाईट द्या छोटीशी, तुम्ही ऑडिओ द्या, व्हिडिओ द्या, तुम्हाला जशी जमेल तशी, की एखाद्या पेरूचं तुम्ही त्याची जात कुठली आहे, मग त्याला काय काय लागतं, ते कसं वाढावं लागतं, आणि एक ग्रुप बनवायचा ना. फार शेतकऱ्याची काळजी आहे ना रविराज तुला, तर एक ग्रुप बनव तू सगळ्या शेतकऱ्यांचा, आणि त्या ग्रुपमध्ये जे काही शेतकरी अडचणी टाकत असतील त्याची उत्तरं दे ना. त्यातून तुझी खरी काळजी दिसून येईल. की उगा आपलं काहीतरी बोलायचं, उठायचं, सरकारला शिव्या घालायच्या. आणि एक गोष्ट सांगते तुला असं वाटत असेल आता की मी BJPची एजंट आहे. एजंट असण्याचं कारणच नाही, किंवा मी कुठल्या पक्षाचं सध्या काम करत नाही आहे. आणि आणखीन एक सांगायचं झालं तर तू ओमदादाचं कौतुक केलंस पुराच्या वेळी.